वेलकम बॅक टू अवर चॅनल. आता आपण पाहू शकता श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्याचं उद्या आगमन होणार आहे व त्याच्या एक रात्र पूर्वीची तयारी काय काय झाली आपल्या इंदापूरमध्ये हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण पाहू शकता हे असं मेन एंट्रन्स आहे पालखीच्या सोहळ्याचं. आपण पाहू शकता जिथे संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचा रथ ठेवला जातो त्याचे हा एंट्रन्स आहे, कमान आहे. आपण पाहू शकता हे लाईनचं बॅरिकेड आहे जे जवळजवळ 150 मीटरपर्यंत आहे रांग लावण्यासाठी व इथे संत तुकाराम महाराज यांची पालखी इथे प्रस्थान होते. आपण पाहू शकता इथे सध्या तयारी चालू आहे. इथं रांगोळी वगैरे काढण्याचं काम चालू आहे, वेटिंग रूम वगैरे. तर आपण पाहू शकता याच ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची पण सोय केलेली आहे व अशा भरपूर ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची सोय केलेली आहे. अशा पद्धतीने शौचालय येतात. तर हे आपण पाहू शकता इथं अकलूज नाका. तर हे पाहू शकता सुशोभीकरणाचे काम इथं केलेलं आहे इंदापूरमध्ये. असं सर्व सुशोभीकरणाचे काम इथं केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व स्टॉल वगैरे लागतात पालखीच्या वेळेस. हे 1 डे बिफोर आहे, 1 नाईट बिफोर चा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतोय. इंदापूरचं तहसील ऑफिस. आपण पाहू शकता इथं आकाश पाळणा वगैरे सर्व गोष्टी लागलेल्या आहेत, ब्रेक डान्स वगैरे इथंच यामध्ये. तर इथं आपण बघू शकता श्री कस्तुरबाई कदम विद्यालयामध्ये इथं पालखीचे रिंगण सोहळा होतो. तो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा याच क्लिपमध्ये पुढे दाखवेल तुम्हाला याच ब्लॉगमध्ये.